नमस्कार. श्रीकलामुळे घरात खूपच भांडणं होत असतात, पण सगळ्या गोष्टींसाठी गोपाळने मात्र इंदूलाच जबाबदार ठरवलेलं असतं. त्यामुळे अधोक्षज खूपच घाबरलेला असतो. अधोक्षज मोठ्याने बोलतो, येत्या 48 तासामध्ये मी आणि इंद्रायणी हे घर सोडून निघून जाऊ. तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच भारी वाटत असतं. ती स्वतःशीच बोलत असते, चला, या इंद्रायणीला तर या घराबाहेर काढलंच, आता एकेकाला या घरातून हाकलवण्याची वेळ आली आहे. तेवढ्यात मात्र इंदू अधोक्षजला बोलते, अधोक्षज, काय बोलतोयस तू? तुला कळतंय का? मी या घरातून कुठेही जाणार नाही. तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो, तुला यावं लागेलच, आणि तू कशी येणार नाहीस ते मी बघेनच. एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुझं काहीच ऐकायचं नाही आहे. प्लीज प्लीज आता शांत हो. तेव्हा मात्र मोठ्याने इंदू बोलते, अधोक्षज, मी तुझ्यासोबत येणार नाही. तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो, इंदू, तुला यावं लागेलच, आणि मला गोष्टी वाढवायच्या नाही आहेत. तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज बोलतात, काय चाललंय आदू तुझं? अरे एवढ्याशा गोष्टीसाठी हे घर सोडून जायचं? आदू प्लीज. तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो, एवढीशी गोष्ट नाही आहे ही. खरं सांगायचं तर या घराचं वाईट चिंतीये प्रत्येक वेळेला इंदू. कारण या घरात प्रत्येक वेळेला भांडणं होत आहेत ती फक्त आणि फक्त इंदूमुळेच. तेव्हा लगेच मोठ्याने इंदू बोलते, अधोक्षज, तुलासुद्धा असंच वाटतं? या घरात जी भांडणं होतात ती माझ्यामुळे? अरे मी या घराचं भलं बघतीये, पण तुम्ही लोक माझ्यावरती विश्वास ठेवत नाही आहात. ठीक आहे अधोक्षज, तुझी इच्छा आहे ना या घरातून मी तुझ्यासोबत बाहेर पडावं? मग मी ठीक आहे, मी हे घर सोडून जाते. पण हे घर जर का सोडून जायचं असेल तर मी ते एकटीने जाईन. त्यासाठी तुला माझ्यासोबत यायची गरज नाही. तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो, इंदू, तू काय बोलतेस? तेव्हा लगेच इंदू बोलते, हो, मी जे बोलते तेच खरं आहे. ज्या माणसाचा माझ्यावरती अजिबात विश्वास नाही त्या माणसासोबत मला या घरातून बाहेर पडायचं नाही. ह्या काल परवा आलेल्या मुलीवरती तुमचा विश्वास, पण या लहानपणापासून इंद्रायणीला पाहिलेल्या मुलीवरती मात्र विश्वास नाही. व्यंकू महाराज, मला खरंच माझ्या वागण्याची कीव वाटायला लागली आहे. मी असं का वागते? कारण या घरातली माणसं माझी बाजू कधीच घेऊ शकत नाही हे मला माहिती असतानासुद्धा मी मात्र या घराच्या भल्यासाठी अगदी लढायचा प्रयत्न करते. पण तुम्हाला मात्र या श्रीकलावरती विश्वास ठेवायचा आहे. तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो, आहे आमचा श्रीकलावरती विश्वास, काय करणार आहेस? तेव्हा लगेच इंदू बोलते, माझी काहीच हरकत नाही गोपाळ, तुला या श्रीकलावरती विश्वास ठेवायचा आहे ना, ठेव, माझं काही एक म्हणणं नाही. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव गोपाळ, कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता यापुढे या नसत्या गोष्टींमध्ये नाक खुपसणार तर नाहीच, पण या गोष्टी मला वाढवायच्या तर अजिबात नाही. प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करायच्या गोपाळ. नाही ना एक दिवस तुम्हाला या श्रीकलाचा खरा चेहरा दिसला तर नावाची इंद्रायणी नाही. तेव्हा मात्र मोठ्याने व्यंकू महाराज बोलतात, इंदू, घाई गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नकोस. तेव्हा लगेच इंदू बोलते, एक मिनिट व्यंकू महाराज, आता बोलायची गरजच नाही. जेव्हा माझ्यावरती अविश्वास दाखवला जात होता तेव्हा मात्र तुम्ही सगळेजण गप्प राहिलात, तुम्ही या गोपाळची बाजू घेत राहिलात. पण आता मात्र नाही. आता मात्र काही झालं तरीसुद्धा मी या घरातून निघून जाणारच. तुम्हाला सर्वांना समजायला पाहिजे श्रीकला कशी आहे ती. तेव्हा मात्र अधोक्षज बोलतो, इंदू, या घरातून आपण दोघंही बाहेर पडणार आहोत. तेव्हा इंदू बोलते, नाही अधोक्षज, मला तुझ्यासोबत नाही राहायचं, कारण तुझा आता माझ्यावरती विश्वासच राहिला नाही. पहिल्यांदा इंदू जे बोलेल तेच खरं असा म्हणणारा माझा आदू कुठे गेला? तेव्हा मात्र अधोक्षज बोलतो, इंदू, अगं पण इथे तू चुकतेस. तेव्हा लगेच इंदू बोलते, नाही, इथे जर का कोणी चुकत असेल तर ते तू चुकतोयस. प्लीज समजून घे. तुला असं वागून काय मिळतंय देव जाणे, पण आता मात्र मला या विषयावर वाद घालायचा नाही. प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवला तर बरं होईल. तेव्हा मात्र अधोक्षजला खूपच राग आलेला असतो. तेव्हा अधोक्षज खूपच चिडचिड करत असतो. त्याच वेळेला लगेच
अधोक्षज म्हणतो इंद्रायणी बस कर. तेव्हा लगेच इंदू बोलते तू बस कर अधोक्षज. आणि इंदू स्वतःच्या बेडरूममध्ये जाते आणि स्वतःचा बोजा बिस्तरा आवरून आणते. तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात इंदू तू काय करतेस हे. तेव्हा लगेच इंदू बोलते मला या घरात राहायचं नाही आणि मी या घरात आता कधीच परत येणार नाही. व्यंकू महाराज मी हरले, पूर्णपणे हरले. मी या दिग्रजकर कुटुंबाला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण सगळ्याच गोष्टी माझ्यापर्यंत येऊन ठेपत होत्या. त्यामुळे मला आता या गोष्टीचा विचार करायचाच नाही. प्लीज प्लीज आता या सर्व गोष्टी बंद करा. तेव्हा मात्र व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात इंदू बस कर. अगं हे घर सोडून जायची तुला गरजच नाही. तेव्हा लगेच इंदू बोलते आता मला या घरात राहायचं सुद्धा नाही, कारण माझी इच्छाच राहिली नाही या घरात राहायची. तुम्ही कितीही काही बोललात तरीसुद्धा मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आहे. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच ती मोठ्याने बोलते पुरे झालं, आता मला हा विषय वाढवायचाच नाही आहे. त्यावेळेला लगेच ती मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मला या घरातून बाहेर तर काढली आहेत, पण श्रीकलावरती लक्ष ठेवा, कारण श्रीकला हे घर उद्ध्वस्त करायला आले हे तुम्हाला कळत नाही, पण मला कळतं आहे. आणि इंदू घराबाहेर पडत असते तेवढ्यात मोठ्या बाई तिला रोखतात आणि तिला बोलतात 1 मिनिट, तुला कुठेही जायची गरज नाही. इंद्रायणी थांब. इंद्रायणी मी सांगते ना. तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई प्लीज, तुमचासुद्धा माझ्यावरती विश्वासच नाही आहे. आणि तसंही मोठ्या बाई तुम्हाला तर मी या घरात नकोच होते ना. तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात इंद्रायणी कितीही काही झालं ना तरीसुद्धा या जगाच्या नजरेत तूच माझी सून आहेस, त्यामुळे मी तुला घराबाहेर पडू देणार नाही. आणि राहिला प्रश्न या श्रीकलाचा, तर तुमच्या सगळ्यांचा हिच्यावरती विश्वास आहे ना. मग तुम्हाला एकच गोष्ट दाखवते, ती गोष्ट बघितल्यानंतर कदाचित तुमचे डोळे उघडतील. तेव्हा श्रीकला बोलते मोठ्या बाई असं काय करताय. मोठ्या बाई प्लीज असं नका ना बोलू. मोठ्या बाई तुम्हीसुद्धा माझ्यावरती अविश्वास दाखवताय का. तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात तुझी नाटकं बंद करा, मला तुझ्याशी कोणत्याच विषयावर बोलायचं नाही. आणि तुला काय वाटलं तू इथल्या लोकांना तुझ्या बाजूनी करून घेशील आणि मी शांत बसेल. अगं तू इथल्या लोकांना जरी तुझ्या बाजूने घेतलंस ना करून, तरीसुद्धा मला काही एक फरक पडणार नाही, कारण मी या गोष्टीचा विचारच करणार नाही आहे. मी फक्त आणि फक्त स्वतःच्याच गोष्टींचा विचार करणार. आणि कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता शांत बसणार नाही. आणि मला तर आता शांत बसायचंच नाही आहे. प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच श्रीकला बोलते काय चाललं आहे, काय पुरावा काय आहे तुमच्याकडे. तेव्हा लगेच मोठ्या बाई बोलतात थांब ना जावई बापू, पुरावा दाखवा. आणि स्वतः लगेच विंजे सरकार त्यांच्या मोबाईलमधला एक व्हिडिओ गोपाळला दाखवतात. तो व्हिडिओ बघितल्यानंतर गोपाळचे तर धाबेच दणाणतात. गोपाळ म्हणतो हे कसं काय शक्य आहे. तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात गोपाळ काय झालं. आणि ते विंजे सरकारांच्या हातातील मोबाईल घेतात आणि त्यामध्ये जे काही बघतात ते बघून धक्काच बसतो. तसंच करत करत अधोक्षज नारायणीताई सगळेजण मोबाईल बघतात. तेव्हा मात्र त्या दोघांनाही खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला अधोक्षज श्रीकलाच्या अंगावर धावत जात बोलतो श्रीकला लाज नाही वाटली तुला. श्रीकला तू हे सर्व मुद्दामून करतेस का. श्रीकला अगं जरा तरी विचार कर. तेव्हा लगेच श्रीकला बोलते बस आता मला कसलाच विचार करायचा नाही. आता जे काही चालू आहे ते काय चालू आहे. आणि अधोक्षज दादा तुम्ही माझ्यावरती कशाला आरोप करताय. तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो आरोप मी नाही करत आहे, तर आरोप करण्यासाठी तू भाग पडलायस. मला तर कळतच नाही आहे की काय करावं ते. पण आता मात्र मला हा विषय वाढवायचा नाही. खरं सांगायचं तर श्रीकला 1 नंबरची खोटारडी निघालीस तू, खोटारडी. तेव्हा लगेच श्रीकला बोलते मी आणि खोटारडी.
अधोक्षज दादा तुम्ही काय बोलताय ना तेच मला समजत नाही, प्लीज शांत व्हा. तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो, शांत होऊ? कसा शांत होऊ? अगं तुझं काय चाललंय ते तुला तरी कळतंय का? जरा तरी विचार करून वागत जा की. तेव्हा मात्र मोठ्याने श्रीकला बोलते, असं काय आहे त्या व्हिडिओमध्ये? तेव्हा गोपाळ श्रीकलाच्या तोंडाजवळ तो व्हिडिओ नेतो आणि बोलतो, बघ बघ काय ते. तेव्हा श्रीकला स्वतःच्या हातात मोबाईल घेते आणि ती बघत असते आणि ती जे काही बघते ते बघितल्यानंतर तिला धक्काच बसतो. तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते. श्रीकला मोठ्याने बोलते, पुरे झालं आता. आता मला हा विषय वाढवायचा नाही आहे आणि हा विषय वाढवण्यात मला काहीच अर्थ वाटत नाही. प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा. तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो. तेवढ्यात मात्र श्रीकला मोठ्याने बोलते, एक गोष्ट मात्र नक्की, कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्हाला ज्या गोष्टी समजायच्या होत्या त्या समजल्यात. आता प्लीज प्लीज या सर्व गोष्टी बंद करा आणि मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आहे. त्यावेळेला व्यंकू महाराज श्रीकलाचं सणसणीत थोबाड पडत बोलतात, लाज नाही वाटत तुला? अगं तू अशी कशी काय वागू शकतेस? तुझ्याकडून तर मला ही अपेक्षाच नव्हती. श्रीकला अगं जरा तरी वागताना विचार कर. तेव्हा लगेच श्रीकला बोलते, मला कसलाच विचार करायचा नाही. आता तुम्ही जे काही वागलात ते चुकीचं वागताय, या व्हिडिओवरती विश्वास ठेवताय. तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला असं बोलताच व्यंकू महाराज बोलतात, लाज वाटते आता मला. तेव्हा लगेच श्रीकला बोलते, बाबा प्लीज तुम्हीच जर का असा अविश्वास दाखवलात तर माझ्यावरती विश्वास तरी कोण ठेवेल? तेव्हा लगेच गोपाळ बोलतो, विश्वासाच्या लायकीची तरी आहेस का तू? श्रीकला एक नंबरची खोटारडी निघालीस तू. श्रीकला मला तुझ्यावरती आता विश्वास ठेवायचाच नाही आहे. अगं मगाचपासून मी इंदूवरती नाही ते आरोप केले, पण तू मात्र या घराचा विश्वासघात करतेस, या घराला उद्ध्वस्त करायला आलेस. श्रीकला तुझ्यामुळे मी इंदूवरती चिडलो, तिच्यावरती आवाज चढवला. तेव्हा लगेच श्रीकला बोलते, अच्छा म्हणजे इंदूवरती चिडलास म्हणून तुला वाईट वाटतंय तर? तेव्हा लगेच मोठ्यानी गोपाळ बोलतो, गप्प बस, उगाच काहीही बोलू नकोस. मी काही इंदूवरती वगैरे चिडलेलो नाही आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबव, नाहीतर उगाचच गोष्टी हाताबाहेर जातील. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच अधोक्षज मोठ्याने बोलतो, इंदू खरंच सॉरी, खरंच मला माफ कर इंदू, माझं चुकलं. तेव्हा लगेच इंदू बोलते, पुरे आता हा विषयच वाढवायचा नाही आहे. तेव्हा लगेच मोठ्याने इंदू बोलते, बघितलं श्रीकला काय झालं ते? शेवटी तोंडावर आपटलीसच ना? श्रीकला हेच तुला सांगण्याचा प्रयत्न करत होते, आमच्या वाटेला उगाचच जायचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर नको त्या गोष्टी घडतील. श्रीकला प्लीज स्वतःला सावर, नाहीतर आता तर तुझी वाट लागलीच. तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्याने बोलते, पुरे आता मला हा विषयच वाढवायचा नाही. तुम्हाला जर का सगळ्याच गोष्टी कळालेल्या आहेत तर मला हा विषय वाढवण्यात काही अर्थ वाटत नाही आहे. प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा, नाहीतर नको ते होऊन बसेल. तेव्हा मात्र मोठ्याने श्रीकला बोलते, बस हा बस, मला कळतंय तुमचं काय चालू आहे ते, पण प्लीज या सर्व गोष्टी बंद करा. आता तुम्हाला जर का सगळीच सत्य समजलेली आहे तर आपण हा विषय तिथल्या इथे बंद करूया आणि मला काही फरक पडत नाही. तुम्हाला जरी सगळ्या गोष्टी कळाल्या तरी आता तर शांतच बसायची वेळ आली आहे. तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच श्रीकला मोठ्याने बोलते, बस आता तर विषय वाढवूच नका, प्लीज हा विषय बंद करा. तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात, काय झालं श्रीकला? सगळं काही हातातून निसटतंय की काय याची भीती वाटायला लागली का? तेव्हा लगेच श्रीकला बोलते, असं का वाटतंय तुम्हाला? प्लीज असा विचार नका ना करू. असा विचार करून तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे बाबा प्लीज. तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो, ते काही नाही,
मगाचपासून आम्ही सर्वजण इंदूवरती चिडलो होतो, कारण ती तुझ्यावरती घाणेरडे आरोप करत होती म्हणून. पण तुम्ही तर सगळेजण खोटारडे निघालात. माझा तर आता तुझ्यावरती विश्वासच राहिला नाही श्रीकला. आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही. श्रीकला स्वतःचा बोजा बिस्तर आवरायचा आणि इथून घरातून बाहेर निघायचं. तेव्हा लगेच श्रीकला बोलते, प्लीज गोपाळ, असं नको करूस. तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो, श्रीकला, आतापर्यंत या गोपाळचं प्रेम बघितलंस, पण हा गोपाळ या घरासाठी काय काय करू शकतो हे तुला माहिती नाही. त्यामुळे प्लीज शांत हो आणि स्वतःचं थोबाड बंद कर आणि इथून निघून जा. परत मला तुझं थोबाड नाही पाहायचं. तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते. त्यावेळेला श्रीकला मोठ्याने बोलते, पुरेया, आता हा विषयच बंद कर गोपाळ, नाहीतर नको ते होऊन बसेल. तेव्हा मात्र गोपाळ खूपच मोठ्याने बोलतो, बस झाला आता हा विषयच वाढवायची गरज नाही. श्रीकला, काय करतेस तू? स्वतः या घरातून निघून जातेस की मी तुला या घरातून बाहेर काढायचं आहे? तेव्हा मात्र श्रीकला मोठ्याने बोलते, गोपाळ, मी या घरातून कुठेही जाणार नाही. तू कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा मी इथेच थांबणार. तेव्हा मात्र श्रीकला बोलते, आता गोपाळ तू काही बोल. तेव्हा मात्र गोपाळ बोलतो, तू अशी नाही ऐकणार. आणि गोपाळ तिच्या हाताला धरून तिला धक्के मारून बाहेर काढतो. तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते. पण शेवटी गोपाळ मात्र श्रीकलाला घराबाहेर काढण्यात यशस्वी झालेला असतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर श्रीकलासारखी कारस्थान करणारी बाई आता दिग्रसकरांच्या घरातून कायमची निघून जाईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.